16 तारखेला मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यात मनोज जरांगे असं म्हणतात, मराठ्यांनो शहाणं व्हा, टाळ्यावर या, आपल्यावर जमीन विकायची वेळ आली. ते जमीन घेऊ राहिलेत आणि आपल्यावर आपण 2-2, 3-3 एकरावर आपली वाईट वेळ आली. मनोज जरांगे कोण जमीन घेऊ राहिले? जमिनी विकत घेणारे लोक कोण? तू नावं सांग ना. ते घेऊ राहिलेत, नावं सांग ना. तुझ्यात हिंमत नाही का? तू 96 कोळी मराठा नाही का? पाटील लावतो स्वतःच्या मागं, तर मग सांग ना कोण जमिनी घेतय? मी सांगतो कोण जमिनी घेतोय, पुराव्यासहित सांगतो. आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळून द्या की मनोज जरांगेचे जे सहकारी येतं हे कशा पद्धतीनं सौदा करतात, सेटलमेंट करतात, डिलिंग करतात. आता मागच्या महिन्यात 29 तारखेला 28 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत हे आंतरवाली सराटीला आले आणि पांडुरंग वसंतराव तारक यांच्या बंगल्यात संजय कटारे, गंगाधर काळकुटे, मनोज जरांगे हे सगळे आतमध्ये गेले. दरवाजा लावून घेतला, कडी लावली आणि आतमध्ये यांनी 2 तास चर्चा केली. काय चर्चा केली जरांगे? सांगायचं ना समोर येऊन समाजाला, ओपन चर्चा करायची ना. नाही सांगू शकत. डिलिंग केली यांनी. काय डिलिंग केली त्याच्या पुराव्यासह सांगतो. 8च दिवसांनी 8 मेला मनोज जरांगे यांचा सगळ्यात विश्वासू 1 नंबरचा साथीदार प्रत्येक ठिकाणी आहे तो पांडुरंग वसंतराव तारक, सरपंच अंतरावली यांनी 8 मे 2026 ला, त्याची नोंदणीची तारीख आहे 12 मे, आंतरवालीच्या जवळ रामगाव, आंतरवालीची जर सभा झाली ना तिथं 27 एकर जमीन विकत घेतली. मी पोट तिडकीने सांगतोय, 27 एकर. पुरावा माझ्यासमोर एक खरेदी खत दाखवा आपण त्यांना. आंबडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवलेलं खरेदी खताचा नंबर आहे 2791-2026. ऑनलाईन पण चेक करा. मी ऑनलाईन भांडून टाकायला लावलं. किती जमीन घेतली? गट नंबर 139 मधली 9 हेक्टर आणि 8 आर. देणार आंधळे. आणि कोणी घेतली? पांडुरंग वसंतराव तारक आणि त्याचे 2 मेहुणे अर्जुनन महेंद्र. आणि नंतर गट नंबर 144 मधली 2 हेक्टर 2 आर जमीन. जरांगे सांग ना कुठून पैसे आले? पांडुरंग तारक यांच्या नावावर वडलोपार्जित किती जमीन आहे माहितीये का? 10 गुंठे. 10 गुंठे. तुम्हाला 8 पण देतो त्याचा, किंवा ऑनलाईन सर्च करा. 10 गुंठे मालक असलेला हा पांडुरंग तारक. जरांगेचं सगळं आंदोलन याच्या घरात घुसलं. 2 वर्षात ही खरेदी केली. याच्या आधीच वेगळी आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषण सुटलं त्यावेळेस 7 एकर जमीन करून खातोय. परत नंतर ज्यावेळेस मुंबईला गेले सगळे व्हायच्या टायमाला तेव्हा 15 एकर जमीन करून खातोय. आणि आत्ताची ही 27 एकर तर खरेदीची आहे. आंतरावाली सराटीमध्ये सगळ्यांना माहिती आहे. सरकारी भाव सोडून द्या, प्रत्यक्षात आपला सौद्याचा भाव काय असतो? 20, 25, 30 लाख रुपये रोड टचची जमीन, 40 लाख रुपये एकराने जमीन जाती. कुठून आणला जरांगे हा पैसा? सांग ना, उत्तर दे. हा पैसा आंतरवाली मधल्या ज्या आमच्या माय मावल्या आहेत ना, ज्यांचं रक्त सांडलं, ज्यांचे डोके फुटले, रात्रंदिवस तू बोलत होता ना, त्यांच्या रक्ताचा सौदा जरांगे तू केलेला आहे. या पापात तू सहभागी आहे. तू त्याच्या स्लिपिंग पार्टनर आहे. नार्कोकर सगळं उघडकीशीन. हा सगळा भ्रष्टाचार या सगळ्या लोकांनी केलेला. एवढंच नाही, तुम्हाला अजून, आणि ज्यावेळेस आम्ही जात होतो ना अंतरावलीला, या पांडुरंग तारकच्या घराला प्लॅस्टर नव्हतं, याच्या घरात फरची नव्हती, घराला रंग नव्हता. 2 वर्षात एवढा पैसा. दुसरं सांगतो कोण लाभार्थी आहे. आंदोलनाचे लाभार्थी कोण? गरजवंत मराठी लाभार्थी नाही. आंदोलनाचा दुसरा लाभार्थी मनोज जरांगे यांचा लेफ्ट हँड संजय नानासाहेब कटारे. यांचा व्यवसाय काय? शेतकरी व्यवसाय. पण त्या संजय कटारे यांच्यावर वाळू चोरीचा, सरकारी भाषेत त्याला अवैध गौण खनिज उपसा म्हणतात. सरकारी भाषा कळत नाही, गावरान भाषेत सांगतो, वाळू चोरली गोदावरीच्या पात्रातून. आणि किती दंड केला माहिती घ्या संजय नानासाहेब कटारेला, जरांगेचा लेफ्ट हँड. किती दंड केला? 4,90,72,200 रुपयाचा दंड आंबडच्या तहसीलदारांनी केला. पहिलं उपोषण झालं, लाठीचार्ज झाला. 14 तारखेला त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तिथं आले. त्यांनी उपोषण सोडलं आणि लगेच 22 तारखेला तहसीलदारांचा आदेश, संजय नानासाहेब कटारे यांचा दंड माफ करण्यात आला. मी तुम्हाला पुरावा देतो. गट नंबर 6 पिंपळगावचा गट नंबर 262, फेर नंबर 5868 काढून पहा, आपल्याकडे देऊन टाकतो. या मोबाईल चॅनेलवर दाखवाय.
त्या आमच्या गोरगरीब टाळ्यावर जरा मराठ्यांनो कोणाचा फायदा झाला? हे वाळू चोर जरांगीच्या बरोबर अवतीभोवती कोण आहेत सगळे? कोण येत? गरजवंत मराठा हातजिबड्यावर बसलेला संजय नानासाहेब कटारे. काय चाललंय? अरे आता तरी जागा व्हा. तुमच्या समोर पुरावे मांडले, तुमच्या समोर फॅक्ट मारली, आम्हाला काय करायचं बोलू नये? आमच्या नावाने सांगता सुपाऱ्या घेतल्या. अरे तुम्ही तर वावरं घेतले, तर आमच्यावर भीक मागायची पाळी आली. तुमच्यावर बोलतोय म्हणून आमचं काम आहे, आम्ही वारकरी येतं खरं सांगणं हे आमचं काम आहे, आणि हे खरं आम्ही समाजासमोर मांडलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.